विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला एक एक प्रश्नही बघणं महत्त्वाचं आहे. तर महत्त्वाचे प्रश्न बघूया. खालीलपैकी कोण 2023 वर्षातील सर्वाधिक टेनिस खेळाडू ठरला आहे? नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविच हा कितव्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? 8व्यांदा. खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे? भारत. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे? इंग्लंड. देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN विषाणूचा रुग्ण आढळला आहे? केरळ. ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन लायन याने नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये किती बळी पूर्ण केले आहे? 500. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा नेथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा कितवा गोलंदाज ठरला आहे? 3रा. कोणत्या भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 5 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे? अर्शदीप सिंग. जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्श मातीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? नरेंद्र मोदी. भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? सुरत. देशातील कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे? सुरत. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित प्रकाशित झाले आहे? 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. कोणत्या देशाचे शासक शेख नवाफ यांचे निधन झाले आहे? कुवेत. जागतिक धम्म परिषद कुठे पार पडली? मुंबई. एथन बिन तारिक हे भारत भेटीवर आलेले कोणत्या देशाचे सुलतान आहे? ओमान. ओमानचे सुलतान एथन बिन तारिक किती वर्षानंतर भारतात आले आहेत? 26. PM नरेंद्र मोदी उद्घाटन केलेल्या जगातील सर्वात मोठ्या व्यापारी संकुल स्रोत डायमंड बोर्सचे क्षेत्रफळ किती एकर आहे? 35.54. केंद्र सरकारने 2023-24 मध्ये किती लाख टन साखर इथेनॉल कडे वळवण्याची परवानगी दिली आहे? 17. देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती कोठे करण्यात आली आहे? बारामती. मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे? रिजुल मैने.